तर मित्रांनो आता मी सगळं क्लीन केलंय. मम्मी येईल, हा पसारा काढ, तो पसारा काढ, तो पसारा काढ. ब्लॉग बनवतोय, घरी टाइमपास करतोय सकाळपासून. मला कोलॅब करायची संधी मिळाली. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा ब्लॉग एवढा काही स्पेशल नसणार आहे. आज संडे म्हणून मी घरी आहे आणि मी आता उठलोय. वाजले किती माहिती का? हे बघा टाईम. त्या टायमाला मी उठलोय. मी पूर्ण महिन्याभराचं झोपून घेतलंय. तेवढं कधी झोपलो नव्हतो. रात्री 2-2:30 वाजता झोपलो. मी 2:30 वाजता झोपून मी आता उठलोय. घरात पसारा तसाच आहे. मम्मी गेली कामावरती, पप्पा गेलेत कामावरती आणि भाऊ पण गेला कामावरती यार. आणि त्यांनी पाण्याचा पाईप पण काढला, ते मलाच काढायचं आहे. तुम्हाला घरातला पसारा दाखवतो मी काय काय करणार आहे आज घरी. घरचा ब्लॉग आज फक्त टाइमपास टिपी. आवडेल तुम्हाला नक्की मी काय करतो आणि काय नाही. काहीतरी खायला बनवू मस्त घरी, स्वतःसाठी काहीतरी करू एकदम भारी. ये बघू ये मी झाला असं की मी उशिरा उठलो. आता मी त्या दिवशी घर थोडं साफ केलं होतं. मी घरी होतो गांधी जयंतीला. तर आता असं सीन झालं. त्यानंतर मम्मीने रात्री संध्याकाळी आल्यानंतर काहीतरी थोडंफार डेकोरेशन केलं. तुम्हाला दाखवतो थोडंफार लाईटिंग विटिंग आहे बघा. इथं बघा, हे आता असं आहे ना, इथं बटन चालू आहे. 1 2 3 वाव. बघा तुम्हाला घरातला पसारा दाखवतोय बघा. हे पाईप आहे आणि आपली नवीन वॉशिंग मशीन आपण घेतली. मी घेतली वॉशिंग मशीन नवीन मम्मीसाठी. पण अजून त्याचं काम नाही झालंय कारण चालू झाली. इथं आपल्याला टाकी लावायची. टाकी लावल्यानंतर ही मशीन चालू होणार पाण्याची. आणि हे बघा ही असा पसारा. हे बघा ही मांजरनी केलेली घाण. ही आमच्या कुकीने नाही गेले, आमची कुकी इथं बसली. आता मी जातो बाहेर, थोडं वॉशरूमला जातो. आपल्या घरात वॉशरूम आहे ना, बाहेर जावं लागतं. जातो थोडासा टट्टी करून येतो. मग घरात थोडं काम, मग फ्रेश, मग मग आपण आपला ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया. चलो बाय. आता आपण मी जाऊन येतो वॉशरूमला. तोपर्यंत तुम्ही थांबा. तर मित्रांनो मी माझा इंट्रो द्यायचं विसरलो. हे मी राज जाधव, आपका आपला सिनेमॅटिक राज. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज आपण घरी काहीच नाही करणार. पुढे टाइमपास होणार आहे आपला. आज साफसफाई करायची कारण सगळं माझ्याच भरोशावर सोडलं म्हणून. तर आता आपण लागू कामाला. लेट्स गो. एवढी ढीट आहे नाही. उठत उठ उठ बोललं तरी इथे बसतो. कुकी आगली होती एवढं. शी कसं वाटतंय आता गार. तुमच्या भावाने घर चमकवलंय मस्तपैकी. आता मित्रांनो जे काम लोपायचं होतं तेच काम मला करायचं. आता मला घासायचे भांडी कारण मम्मी पण कामाला जाते. आता आपण भेटू भांडे घासलं. कुकीचं जेवण कुठे गेलं? कुकीचं जेवण विचार ठेवलं असेल का? कुकीचं जेवण भेटलं. आता मी अर्धा दिवस होतं प्रॉपर दिसतंय. हे बघा बनवलं होतं. बघू इट्स हे राईस आणि चिकन आहे. बघू खाते कुकी. एकदम थंड आहे. आता बघू ती खाते का. कारण काल तिला गरम गरम दिलं होतं, तिला चटके लागत होते तोंडाला. आता थंड दिलं, बघू खाते का. खाते 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 खाते. आता हे मिशन आपल्याला पुरं करायचं. व्हॉट इज दिस यार. करावं तर लागणारच आहे मित्र. कसं आहे नाही केलं तर मम्मीला त्रास होणार आहे. तर त्यापेक्षा आपण मम्मीला हेल्प केली तर काय फरक पडतोय. ती माझी आई आहे आणि तिच्यासाठी करावंच लागेल. मित्रांनो मला खूप भूक लागली कारण आता वाजले 5 आणि लिटरली मला खरंच लय भूक लागली. तर मी करतो ब्रश. गाणे ऐकत ब्रश करतो. हे बघा आणि मेंदू वडे आणले तर आपण खाऊया. त्याच्या अगोदर आपल्याला ब्रश करावं लागेल. मी करतो ब्रश. तोपर्यंत तुम्ही पण गाणं एन्जॉय करा. मी पण करतो. बाय. म्हणजे बाहेर नाही थांबा इकडेच.
आता आपण घेतलाय नाश्ता, खाऊन भेटू, खाऊन बाय. तर मित्रांनो, तर आता मी झालोय फ्रेश, आंघोळ वगैरे केले, नाश्ता पण झाला आपला. आता मला खरंच भूक लागते, नाश्ता एकदम नव्हता, 4च मेंदूवडे होते. भांडे वगैरे पण घसले बघा, हे भांडे घसलेत, किचन वगैरे प्रॉपर आहे. आता मी सगळं क्लीन केलंय. मम्मी येईल, हा पसारा काढ, तो पसारा काढ, तो पसारा काढ, मग नंतर बोलते घर तुम्ही असं ठेवता तसं ठेवता. हा ब्लॉग डायरेक्ट रात्री एंड करेल मी. मम्मी पप्पा सोबत पण शूट करणार आहे, भाऊ पण मित्रासोबत पण शूट करणार आहे. तर बघू कोण कसं राहतं आणि काय करतं म्हणून आज ब्लॉग मध्ये. चलो, मी जेवायला घेतलंय. जेवता जेवता आली मम्मी. किती बॅग आणते मम्मी फालतूच्या? काहीच कामाचं नाही, तिकडे पसारा करून ठेवलाय, नुसतं बॅगा भरून ठेवते. काय माहिती काय करणार, दुकान लावणार आहे का? अरे गावाला जायला मस्त बॅग आहे बघ, छोटीशी मध्ये गावाला त्याच्यावर मला काहीच नाही बोलायचं. नको बोलू ना, तुला कोण बोलतं कोण? आता आम्ही आलोय ऍडवरकडे, पंखा घेतला नाही इथेच. हा विचार करतोय काय करतोय. मी ब्लॉग बनवतोय घरी, टाइमपास करतोय सकाळपासून. या लोकांना माहिती नव्हतं हा असं झालं की अचानक काय करतोय. काय घेतोय रे साई, काय घेतोय? काय आता आपल्या घरी ऍडजस्ट पण लागला, आपल्याला गरम कमी होईल. तर आम्ही आलोय आता साईच्या घरच्यासाठी जेवण घ्यायला. तिथून आम्ही जाईन चायनीज खायला. आता आम्ही जाणं आता नंतर चायनीज खायला, मग घरी जाऊन मग आम्ही आमचा ब्लॉग एंड करूया. रुकना जरा भाई, थोड़ा वो रोल में आने का ट्राई कोशिश कर रहा, रोल में आके फिर एक्टिंग कर. दादा लाइट कैमरा एक्शन. सर सर, एटीट्यूड देखो, शक्कर वाली खारी. आता आम्ही आलोय चायनीज खायला. नवीन स्टोर नवीन दुकान ओपन झालंय, तर आम्ही बघू टेस्ट कसं आहे काय. मी एक फुल आणि एक हाफ दिले. काय मलेशियन कुठे सांगणार का येतो? हा, हायवेला टच होऊन. हा, नवीन शॉप ओपन झालंय. आम्ही फर्स्ट टाइमर खाणार आणि नवीन डिश ट्राय करतो, एकदम नवीन डिश. ठीक आहे, आजच्या ब्लॉग मध्ये आपण काय काय नाही केलं, काय काय नाही केलं. भांडे घासले, झाडू मारला, पसारा उचलला, पंखा आणला. चला आता आपण आपलं जेवण आल्यानंतर आपण फायनली आलं. 45 मिनिटानंतर आलंय. टेस्ट चांगलं, लॉलीपॉप पण आहे मस्त, टेस्ट मस्त आहे, भारी वाटतं. आता आपलं खाऊन झालंय, पोटभर आपण खाल्लं. चिकन लॉलीपॉप खाल्लं आणि चिकन मलेशिया अशी काहीतरी डिश होती. हे दादाचं शॉप आहे चिकन. तर आपल्या व्ह्युअरसाठी 5% डिस्काउंट आहे, पण ते आता नाही, नंतर सांगेल मी. आतासाठी सध्या स्टॉप करा, लगेच येऊ नका, आले तर पोटभर खावा. डिस्काउंट नाही भेटणार, मी सांगेल तेव्हा डिस्काउंट घेणार. ठीक आहे, तर आता जाऊया उनपाट. मुखवास घ्यायचं राहिलं तर खाल्ल्यानंतर फ्रीजची गोष्ट खायला जास्त आवडतं आम्हाला. यायचं आणि खायचं पोटभर. काय गाईज, तर एक छोटंसं मला कोलॅब करायची संधी मिळाली. हीच माझी स्टार्टिंग आहे आणि माहिती नाही त्यांना आवडलं असेल की नसेल, बट त्यांनी स्वतः मला एक कोलॅब करायला सांगितलं. मला ते चांगलं वाटलं, बट मी ते आता नाही सांगणार. मी उद्या किंवा परवा तिकडे जाऊन त्यांचा स्मॉल शूट घेऊन व्हिडिओ बनवून परत अपलोड करेल. चाव तेरी त्यांच्या शॉपचं नाव आहे. त्यांची काय डिटेल आहे, माझं कुपन कोड काय असेल, तुम्हाला किती % मिळेल, ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ ब्लॉग एंड करताना एकच सांगेल की या रेस्टॉरंटला जा आणि व्हिजिट करा. मस्त टेस्ट आणि फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे. जर तुम्हाला मित्रांनो माझा ब्लॉग आवडला असेल तर खरंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे मेनू कार्ड बघा, मस्त असं मेनू कार्ड आहे. ठीक आहे, तर पुढची याच्या रिगार्डिंग पुढची बातमी मी स्मॉल ब्लॉगमध्ये आपल्या पेजवरती भेटेल. तर मी कॉन्टॅक्ट नंबर पण देईल, तिथं कॉल करून पण जाऊ शकता. जर तुम्ही माझ्या नावाने तिकडे जात असाल तर तुम्हाला माझ्या नावाने तुम्हाला 5% डिस्काउंट मिळेल. आणि माझं कुपन कोड असणार आहे RAJ1505. परत एकदा सांगतो, RAJ1505. तर तुम्ही या कोडला यूज करून 5%चा एन्जॉय करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट.